हाय गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर जसं की तुम्ही सगळ्यांनी चांगले पॉझिटिव्ह विशेस कॉमेंट्स केले सोनलसाठी. सो सोनलचे ब्लड टेस्ट आलेले आहे अँड एव्हरीथिंग इज नॉर्मल. काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे काहीच नाही आहे. जे आम्हाला असं वाटलेलं ताप का येतोय किंवा काय फीवर वगैरे कशामुळे होत आहे ते पण काहीच नाही आहे. सगळे टेस्ट नॉर्मल आहे. सो आम्ही हॅपी आहोत त्यातच की बरं टेन्शन नाही. आता काय जे काही होतं ते मे बी तिचं बॉडी वगैरे पेन होतं आणि ती खोकते जास्त, तर त्याच्यामुळे सर्दीमुळेच होत आहे. सो ते नॉर्मलच आहे. तर मग ते मेडिसिन्सने क्युअर होऊ शकतं लवकरच. सो काही टेन्शन नाही आहे आता. सो आम्ही हॅप्पी आहोत. बस हेच आहे की ती आता लवकर बरी होऊ दे. तर आता चला, क्लास चालू आहे. ती क्लासमध्येच आहे. आपला सिक्स्थ बॅच सोनल मेकओव्हरचा स्टार्ट झालेला आहे आणि तेच स्टुडंट्सला ती शिकवत आहे. आणि आपलं संडे बॅच पण लवकरच स्टार्ट होणार आहे. सो स्टे ट्यून. अपडेट्ससाठी सोनल मेकओव्हर मिस कोमल चव्हाण, सोनल चव्हाण इन्स्टा आय डी तुम्ही फॉलो करून तिथे अपडेट्स चेक करू शकता. आणि आता मी जेवते. मी जेवून मग मी पण क्लासमध्ये जाईन. मग क्लासमध्ये भाई येणार आहेत सगळे प्रॉडक्ट्स घेऊन. ते पण तुम्हाला सगळं दिसेलच. अनिल भाई येणार आहेत सिक्रेट ब्युटीचे. स्टुडंटचे हेअरचे डमी स्टँड ते सगळे प्रोडक्ट्स मागवलेले, तर ते घेऊन येणार आहेत. सो लेट्स गो. इथे बघू शकता पनीर राईस मम्मीने खास केलेला आहे आणि त्याच्यासोबत माझं फेवरेट कोशिंबीर. ही पिंक हो गया है माय फेवरेट. इट लुक्स नाइस. पिंक दिसतोय कारण की मम्मीने त्यात टाकलेला आहे बीटरूट अँड आय लव्ह इट गाईज. माझं फेवरेट आहे. मला पनीर राईस पण खूप आवडतो. बाहेरचं काय माहिती मी अवॉइड करते. नॉनव्हेज तर मी हॉटेलमध्ये व्हेज तर हॉटेलमध्ये मी खातच नाही, अवॉइडच करते. बट घरी व्हेजमध्ये पनीर राईस माझं फेवरेट आहे कारण की ते मम्मी एवढं परफेक्ट बनवते. तर चला आता मी एक खाते आणि मग भेटूया. अनिल भाई स्वतः आले आमच्या स्टुडंटचे प्रोडक्ट्स घेऊन. गाडी नाही आहे बापरे. ते सगळे स्टुडंट्सचे स्टँड आहे, पिन बॉक्स आहे, डमी, आयकॉनिकचे मशीन. आपल्याकडे एवढा टाईम नसतो ब्राईडच्या की 10 मिनटं तरी वेट करते, 5 मिनटं तरी वेट करते. एवढा टाईम नसतो. ब्राईडचे हे सगळे येतात चला तर बसलो नाही तर लगेच, म्हणून एवढा टाईम नसतो. फॅन घ्यायचा, फॅन आपला हँड फॅन असेल तर जास्त चांगलं. इलेक्ट्रिक फॅनवरती आपण राहू नाही शकतो. ठीक आहे, विश्वास नाही ठेवू शकत. कधी पण आपला विश्वास ठेवू शकतो. जे इलेक्ट्रिक फॅन असतात ना आपला. सो गाईज इथे बघू शकता आय एम रेडी. आणि खूप भारी साडी आहे गाईज. खूपच सुंदर आहे. रीलसाठी मिस कोमल चव्हाण इंस्टाग्राम फॉलोला आहे. होप तुम्ही फॉलो करताय. रील लवकरच पोस्ट होईल. आणि ही साडी मला रिसीव्ह झाली आहे. रिसीव्ह नाही, ह्याचं पेमेंट आहे. रिटर्न घेऊन जाणार आहे ही साडी. ह्याचं काय कृष्ण टेक्सटाईल काळी गाव इकडे डोंबिवली ईस्टला, त्याच्याच अपोजिट खिडकाळी गावचं गेट आहे ना त्याच्या समोरच आहे यांचं शॉप. तर होलसेल मार्केट आहे, तर नक्की विजिट करा. तर चला आता मी ॲड करते. कशी दिसते कॉमेंट करून नक्की सांगा. गिफ्ट. आणि मला गिफ्ट खूप आवडतात आणि मला गिफ्ट खोलायला त्याहून जास्त आवडतात. सोनल काय खोलत आहे? माझ्या जर ताकद असली असली तर हिच्याकडे हे नसलं असतं, मीच ओपन केलं असतं. दोन्ही बाजूने उघड. आणि मला एक तर हिला जे गिफ्ट भेटत ते पण मीच ओपन करून टाकते. कैचीला घे ना. ही खोलते नको कैची कशाला. आणि माझं ही कशी खोलते माहितीये गाईज, पाडते.
आणि मला ना फाडायला नाही. ना हो सोनल जे निघत नाही तेच ते हा पण तू घाई घाई करतेस आणि फाड. हा मग मला बघायचं असतं आतमध्ये काय आहे ते. आणि मला नाही होत तसं, मला एकदम परफेक्ट काढायचं असतं म्हणून टाइम गेला तरी चालेल. मी एकदम असं प्रोफेशनली करते. मला असं असतं युरियस असते शेवटी असं इथे चिकटपट्ट्या लावलाय. रिबिन नको काढूस, रिबिन मस्त आहे. मला तर फॉर शुअर माहिती आहे भाईने खायचंच पाठवलं असणार, कारण की मेकअप प्रोडक्ट्स आता माहिती आहे आपण त्यांच्याकडून घेतो. हे ते सीझर आहे, हे आहेत वाटतं बाउल्स. मला तर वाटतं खाऊ आहे. मला सोनल बोलते बाउल्स, मी बोलते खाऊ. आता लेट्स सी काय आहे. हल्दीराम लिहिलंय, खाऊच ना. हल्दीराम लिहिलंय, खाऊच ना. ओ माय गॉड. रसगुल्ला आहे का? रसगुल्ला शेव आहे, कचोरी, मला सोन पापडी किती पडले आता घरात. पण मी खाणार आहे गुलाबजामुन. गुलाबजामुन नाही खाणार, मी रसगुल्ला खाणार. बोललेली खायचंच आहे, मीठा तो मी खाऊन. चलो हेच होतं. आणि आता बोलताना म्हणतो आता काय करणार. आता हा पेपर ठेवून देणार ही कोणाला गिफ्ट रॅप करायचं असेल तर. चला आता हे थोडस काही काही खाऊ नाश्ता करू, कारण की थकली आहे मी. थकली आहे मी एकदम शूट करून. तर चल बाय गाईस. हाय सोनल, कसं वाटतंय तुला? ठीक वाटतंय. तर आता आम्ही चाललोय, आज वेलकम डे आहे, सो केक घ्यायला चाललोय. सो चला गाईस केक घ्यायला. आणि तिकडे गर्ल्स आले ऑलरेडी. काय रिवॉल वगैरे नको कारण की आणि त्यात आम्ही अजून रेडी व्हायचं बाकी आहोत. सगळ्या दिसतात मस्त. ये काहीतरी करा. काय बोलणार. हॅपी बर्थडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेलकम टू आवर 6th बॅच. कुठे टाकला? तर गाईज आज आहे वेलकम डे आणि मला सुंदर असा बुके दिलाय, चॉकलेट्स दिल्यात स्टुडंट्सने माझ्या आणि समोरच स्टुडंट्स. थँक्यू सो मच. आणि आज तुम्हाला आम्ही इंट्रोड्यूस करतोय. सगळे आज म्हणजे आपले व्ह्युअर्स पण बघतील. आणि तरी एक स्टुडंट ॲबसेंट आहे, तिला बरं नाही म्हणून. बट हे सगळे आपले स्टुडंट्स आहेत 6th बॅचचे. आणि खूप प्रिटी दिसतात सगळे, मस्त ड्रेसअप झालेले आहेत, कारण की आज ट्रेडिशनल मी बोलली थोडं वेअर करून या. आणि मस्त सुंदर दिसतात सगळेच. आणि इथे फोन आलेला आहे अननोन कॉलर सोनालीला. तर चला आजचा वेलकम डे झाला. वेलकम डे
थोड्या टाइमचं होतं, पण आता काम चालू करायचं आहे आपल्याला, क्लास चालू करायचा आहे. तर चला केक आधी खाऊन घेऊया आणि मग स्टार्ट करूया. ओ माय गॉड, लाडकी बहिणीला फोन आलेला आहे. तर देवेंद्र अरे ते प्रोडक्ट्स ते स्टँड कसं लावायचं सोनूची. आणि हे वरचं ओपन करायचं, वरती जेवढं पाहिजे तेवढं ॲडजस्ट. हो पफ काय असतो हा, 2 फिंगर घ्या, 2 फिंगर घ्या आणि देन स्ट्रेट लाईन. तुमची अशी ओव्हल लाईन आहे ना, त्याला आपण क्राउन एरिया बोलतो. ओके, आज हेअर स्टायलिंग डेचं फर्स्ट सेशन आहे, ब्लो ड्राईंग. सगळे मस्त करतायत फर्स्ट स्टेप हेअर स्टायलिंगची. स्टुडंट्स वगैरे गेले, त्याच्यानंतर माझ्या साडीचं शूट केलं सोनलने. या साडीची ॲड करायची होती. ही साडी पण रिसीव्ह झालेली आहे krishnatextilemarket.in या इंस्टाग्राम ID वरून. त्यांचं शॉप आहे देसाई नाकाला, खिडकळी गावचा गेट आहे त्याच्या अगदीच समोर आहे हे शॉप. आणि खूप सुंदर साडी आहे ही पण. साडी बघू शकता, पल्लू पूर्ण भरलेला आहे, त्याला टॅसल्स लावलेला आहेत, छान डायमंड वर्क आहे, खूपच सुंदर आहे. आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन पण वाव प्रिटी. असं समोरून तर इतकं जास्त वाव वाटतं आहे ना, काय सांगू मी. खूप सुंदर वाटते साडी. आणि मी कशी दिसते ह्या साडीमध्ये ते नक्की कमेंट करून सांगा. काल पणची साडी वेअर केलेली ती पण सेम कृष्णा टेक्स्टाईल मार्केट, आणि हे पण कृष्णा होलसेल साडी शॉप आहे जिथे डिस्काउंट्स ऑफर्स साडीचे मिळतात. तर रिटर्न करायची आहे साडी. मी आता खूप साड्या झाल्यात म्हणून आता साड्या ठेवत नाही आहे, मी रिटर्न करते. एनिवेज सोनल गेली आहे घरी बिकॉज दमायला होतं क्लास घेऊन, मग माझं शूट वगैरे करून. मग ती घरी आधीच गेली म्हणून ते राहून गेलं शूट, म्हणजे ती ब्लॉगमध्ये यायचं. आता मी जाते घरी कारण की इथे सगळं आवरलेलं आहे. कारण की इथे बघू शकता स्टुडंट्सचं सामान सगळं, कारण की आता बॅच स्टार्ट झालं आहे. तर हेअरस्टाईल वगैरे. आणि जास्त हॅपनिंग काही ब्लॉगमध्ये नव्हतं. हेच होतं की आज वेलकम डे, सो तेच आमच्यासाठी खूप मोठं इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण की आम्ही वेलकम डे यासाठी करतो कारण की ऑब्व्हियसली या लक्ष्मी आहेत आमच्या, आणि त्यांनी आम्हाला सोनल चव्हाण मेकओव्हरला चूज केलं आहे. तर त्यांनी काहीतरी बघितलं असेल सोनलमध्ये ते पोटेन्शियल, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते चूज केलं आहे क्लास आपला. तर त्याचंच एक वोट, म्हणजे वोट ऑफ थँक्स आमच्याकडून त्यांच्यासाठी की थँक्यू फॉर चूजिंग अस आणि ट्रस्ट होण्याबद्दल. कारण की हा ट्रस्ट आम्ही त्यांच्यावर कायम म्हणजे तो बिल्ड करतो. आणि ऑब्व्हियसली एवढे 5 बॅचेस आत्तापर्यंत जेवढे झालेत ते सगळे आपल्यावर हॅप्पी आहेत स्टुडंट्स, आणि अजूनही कनेक्टेड आहेत, अजूनही भेटायला वगैरे येतात. तर तीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सोनल चव्हाण मेकओव्हर, की आपण इथे एक फ्रेंडशिप बॉन्ड क्रिएट करतो, शिकवतो, त्याचसोबत म्हणजे एक रिलेशन आपलं बिल्ड होतं. असं नाही की क्लास झाला म्हणून संपलं सगळं, असं कधीच नाही होत. स्टुडंट्स येतात, भेटतात वगैरे. तर तेच सगळ्यांना आताच्या बॅचला पण थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग सोनल चव्हाण मेकओव्हर. आणि हो, आपल्या याच बॅचमध्ये पण भरपूर नवीन ॲडमिशन्ससाठी येत आहेत, पण आता क्लास स्टार्ट झाला आहे, त्याच्यामुळे जे ॲडमिशन्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्ही जानेवारी बॅचमध्ये आपण नवीन स्टार्ट करणार आहोत लगेचच. अँड गाईज, गुड न्यूज अशी आहे की न्यू इयरचा फर्स्टच म्हणजे बॅच असेल, असा 7th बॅच आहे. बट न्यू इयरपासून स्टार्ट होणारा तो फर्स्ट बॅच असल्यामुळे आपण एक 5% डिस्काउंट देणार आहोत सगळ्यांना जे न्यू जॉईनीज असणार आहे फॉर जानेवारी बॅच. पण त्यांनी आत्ता ॲडमिशन बुकिंग केली त्यांनाच, त्यावेळी घेतील असं नाही आहे. आत्ताच जे घेणार त्यांनाच बुकिंगवरती 5% डिस्काउंट आहे. सो खरंच खूप छान ऑफर आहे. लवकर लवकर ॲडमिशन सीट्स बुक करा जानेवारी बॅचसाठी, त्याचसोबत संडे बॅचसाठी पण बुक करा सीट्स. तर चला आता मी घरी जाते कारण की साडी वेअर करून दमली आहे मी आता खूपच जास्त व्हिडिओज वगैरे घेऊन. तर भेटूया घरी जाऊन, बाय. तर गाईज, मी घरी आलेली आहे, फ्रेश वगैरे झाली, ब्रेकफास्ट इव्हनिंगचा वगैरे केला. बट काहीतरी वेगळं करायचं होतं आम्हाला व्हिडिओसाठी, कॉन्टेंटसाठी, कुकिंग वगैरे. बट ते काहीच नाही करू शकत बिकॉज ऑफ सोनल. कारण की आता पण ती झोपूनच आहे, बेड रेस्टच आहे कम्प्लिटली. पूर्ण दिवस तरी म्हणजे दुपारचं तरी ती नॉर्मल असते, बट इव्हनिंगला तिला खूप जास्त त्रास होतो.
पूर्ण तिची बॉडी वगैरे पेन होते आणि जसे सांगितलं रिपोर्ट्स नॉर्मल आले, सगळं काही व्यवस्थित आहे. मग प्रॉब्लेम काय आहे ते आम्हाला पण खरंच कळत नाही आहे. बट लेट्स सी, तिचा खोकला बरा व्हायला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. सो ती कधी रिकवर होते. आता एवढे सगळं लग्न वगैरे फंक्शन्स आहेत, आम्हाला त्याच्या आधी ती एकदम मस्त बरी हवी आहे. कारण की ती अशी शांत बसते तर मलाच नाही आवडत आहे बिलकुल. म्हणजे काय सांगू आता मी, कसं फील होत आहे. बट ठीक आहे गाईज, हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून सांगा माझे दोन्ही लुक्स कसे वाटले तुम्हाला. आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला. बाय गाईज.